We'll open our Bibles to Matthew chapter 6 verse 25. मत्थ्याचा 6वा अध्याय त्यातलं 25वे वचन आपण यावेळेला काढू. Just the first part we are going to read. मत्ते 6:25 चा पहिला भाग आपण वाचणार आहोत. Take no thought for your life. की आपल्या जीवनाविषयीची काळजी करू नका. मराठीत नंतर येतो दुसरा भाग. आपल्या जीवाविषयी काळजी करू नका. God is saying, देव सांगत आहे, don't worry about your life. की तुम्ही तुमच्या जीवनाची काळजी करू नका. What you will drink, what you will wear. तुम्ही काय खाणार आहात, तुम्ही काय पिणार आहात, Don't worry. याची काळजी करू नका. I am in control. देव म्हणतो ताबा माझ्या हातात आहे. I will take care of you. मी तुम्हा लोकांना सांभाळीन. Praise God. देवाला धन्यवाद. Everywhere you go today, सगळीकडे तुम्ही जिथे कुठे आज जाता, worry is written on people's faces. काळजी लोकांनी बोलून दाखवायची सुद्धा आता गरज नाही. लोकांच्या तोंडांवर काळजी लिहिलेली आहे. Walk on the streets. तुम्ही रस्त्यावर चाला, Faces are tense. लोकांचे चेहरे किती टेन्शन मध्ये असतात. People ask, लोक विचारतात, will I have enough for my children? माझ्याकडे माझ्या मुलांना पुरेल एवढं असेल का? What about my children's future? मग माझ्या मुलांच्या भविष्याचं काय होईल? People cry. लोक रडतात. What if I lose my house? माझं घर गेलं तर काय होईल? What if I lose my business? माझा व्यवसाय ठप्प पडला तर? What about security? माझं संरक्षण नसेल तर? Fear is controlling the world. म्हणजे आज भीतीनं संपूर्ण जगाचा आणि मानव जातीचा ताबा घेतला. फक्त आपल्याला का दोघा चौघांना भीती वाटते असं नाही, अख्ख्या जगात आज भीती आहे. Because कारण every time we look horizontally, ज्या दरवेळेला आपण समांतर रीतीनं पाहतो, you will be gripped with fear. त्या दरवेळेला तुम्हाला भीती जखडणार. The moment you look vertical, पण ज्या क्षणाला तुम्ही वर पाहाल, when you look up, ज्या क्षणाला तुम्ही वर बघाल, God is seated there on the throne, तिथे वर देवबाव सिंहासनावर बसलेला आहे waiting to help you. आणि तुम्हाला सहाय्य करायला तो वाट बघून आहे. And if you call unto his holy name, आणि त्या देवाच्या पवित्र नामाचा जर तुम्ही धावा केला, he will help you. तर देव तुम्हाला नक्की सहाय्य करेल. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 10, स्तोत्रसंहिता 34:10, young lions may become weak तरुण सिंह अशक्त पडतील and they shall be hungry, आणि कदाचित त्यांना उपासमार सहन करावी लागेल. but those who trust in the Lord पण ज्या लोकांचा देवावर विश्वास आहे, will have everything they need. त्या लोकांना मात्र जे काही गरजेचं आहे ते सगळं मिळेल असं लिहिलंय. God is your provider. देव तुमचा दाता आहे. He will take care of you. देव तुम्हाला सांभाळेल And trust him, आणि देवावरच तुम्ही विश्वास ठेवा. and you will never be in need. म्हणजे कधी तुम्हाला काही गरज भासणार नाही. Worry is like a rocking chair. आणि काळजी ती आराम खुर्ची असते ना, हलणारी, त्याच्यासारखी आहे. It keeps you moving, आणि ती आराम खुर्ची तुम्हाला हलवत तर राहते, but it takes you nowhere. पण पोचवत कुठेच नाही. ती जागच्या जागीच हलतीये. You cannot stop the storms of life, तसं जीवनावर येणाऱ्या वादांना तुम्ही लोक थांबवू शकत नाही, but you can trust the one who can calm the storm. पण जो तुमच्या जीवनी वादांना शांत करू शकतो त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. Praise God. देवाला धन्यवाद. The more you trust God, आणि जेवढं जास्त तुम्ही देवावर विश्वास ठेवाल, the less room worry has in your heart. तेवढं कमी तुमच्या जीवनामध्ये काळजीला, टेन्शनला जागा असेल. When you put your hand in the hand of God, कसं होतं ना, जेव्हा आपण आपला हात देवाच्या हातात देऊन टाकतो when he heads your life, आणि देव जेव्हा तुझ्या आयुष्याचा पुढारी बनतो, all is well. तेव्हा सगळं चांगलंच होतं. All is well. आपल्या जीवनाचा कॅप्टन देवाला बनवा, हात स्वतःचा देवाच्या हातात द्या, सगळं चांगलंच होतं. Are you tired? तू दमला का? Are you restless? थकला, अशांत आहेस? You don't know what to do? दमला, थकला, अशांत आहे, समजत नाही काय करू? Jesus is the healer. येशू आरोग्यदाता आहेत. He will take care of you. येशू तुला सांभाळतील. In him you will find peace. येशू मध्येच तुम्हाला शांती In सापडेल. Jesus you will find redemption. येशू मध्ये तुम्हाला उद्धार सापडेल. In Jesus you will find your salvation. येशू मध्ये तुम्हाला तारण सापडेल. In Jesus you will find heaven. येशू मध्ये तुम्हाला स्वर्ग सापडेल. In Jesus you will find eternal life. येशू मध्ये तुम्हाला अनंत काळचं जीवन सापडेल. All in one. सगळं ऑल इन वन, सगळं काही येशू सापडेल. The only antidote for worry is trust in God. काळजीची लस एकच आहे, देवावरती विश्वास ठेवणे. Worry only sees the problem. काळजीला नेहमी समस्याच दिसते. Faith sees the provider. विश्वासाला देणारा दाता दिसतो. The world says जग म्हणतं worry is normal. काळजी म्हणजे नॉर्मलच आहे ना, म्हणजे काळजी होणारच ना. Everyone has anxiety. सगळ्यांना काळजी असते, बरोबरच आहे. But God says देव म्हणतो in Matthew 6:25, मत्थय 6 अध्याय 25 वचन, don't worry about your life. नाही स्वतःच्या जीवाची काळजी करायची, I will take care of you. मी तुला सांभाळीन.
जग म्हणतं काळजी कर, देव म्हणतो काळजी करू नको. The world says जग म्हणतं you have to take control of your situation. तुला तुझ्या परिस्थितीचा ताबा घ्यावा लागेल. God says देव म्हणतो in Proverbs 3:5, नीतिसूत्र 3 अध्याय 5 वचन, trust in the Lord with all your heart संपूर्ण हृदयाने देवावर विश्वास ठेव, and lean not on your own understanding. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नको. The world says जग म्हणतं you have to figure it out on your own. आता तुला सगळं स्वतःलाच करावं लागेल ना, Nobody is going to help you. तुला कोणीच मदत करणार नाही ना, You have to make your own life. आता तुला स्वतःचं जीवन स्वतः बनवावं लागेल ना. And God says देव म्हणतो in Hebrews 13 verse 5, इब्रिकरास 13 अध्याय 8 वचन, I will never leave you. मी तुला कधी सोडणार I नाही, will never forsake मी you. तुला कधी टाकणार नाही. The world says जग म्हणतं money, पैसा, success, यश, security संरक्षण will stop your worry. तुझ्या काळजीला थांबवेल. तुझ्याकडे भरपूर पैसा आला, संरक्षण आलं की मग तुझी काळजी जाईल. But Bible says बायबल म्हणतं in Psalm 23 verse 1, स्तोत्र 23 त्यातलं पहिलंच वचन, the Lord is my shepherd प्रभू माझा मेंढपाळ आहे, and I shall not want. मला काही कमी पडणारच नाही. The world says जग म्हणतं if you prepare for everything you won't have to worry. सगळ्याची तयारी करून ठेव, म्हणजे कसं तुला उद्या उठून काळजी नको. God says देव म्हणतो do not be anxious about anything, कशाचीच काळजी करायची नाही, but in everything प्रत्येक गोष्टीत let God be known by your prayer. देवाला प्रार्थना करायची असं देव म्हणतो. हे अगदी विरुद्ध आहे जग आणि देव. The world says I will take care. जग म्हणतं मी घेईन ना काळजी, मी घेईन काळजी. God says देव म्हणतो cast your care upon me. तू काय घेईन काळजी, तुझी काळजी मला दे. तुला जमणार आहे का? The world says stress is just part of life. जग म्हणतं नाही, दडपण आपल्या आयुष्याचा एक भागच आहे ना. हो, Deal with it. मग आता ते दडपण घ्या आणि जगा. Jesus says येशू म्हणतात come to me, माझ्याकडे या, all you labor and are heavy अहो laden, कष्टी व भाराक्रांत जनो, and I will give you rest. सगळं दडपण मला द्या, मी तुम्हाला विसावा देईन. The world says you need a backup plan. जग म्हणतं नाही, एखादा बॅकअप प्लॅन पाहिजे बरं का, जर याच्यात यश नाही आलं तर दुसरं काहीतरी रेडी पाहिजे. In case God even doesn't come through. आणि देव सुद्धा मदतीला आला नाही तर मग आपलं काहीतरी वेगळं असावं. But Bible says बायबल म्हणतं my God shall supply all your needs. माझा देव तुझ्या सगळ्या गरजा भागवेल. The world says जग म्हणतं worry makes you think ahead. नाही, काळजी केल्यामुळे कसं पुढचे विचार आपल्याला होतात ना, पुढचं मग आपण तयार असतो. Jesus said, येशू म्हणाले can worry add a single hour to your life? काळजी करून आयुष्याचा 1 तास वाढणार आहे का? ज्या दिवशी मरायचं त्या दिवशीच मरणार आहेस, 1 तास वाढणार नाहीये. The world says जग म्हणतं the world is getting worse, नाही, जगाची परिस्थिती किती वाईट होत चालली, so be afraid. मग जरा घाबरून जगा. But Bible says बायबल म्हणतं God is a refuge and strength, देव आपलं आश्रयस्थान आणि ताकद आहे, a very present help in times of trouble. संकट समयी तात्कालिक मदत आहे, घाबरून जगायचं नाही. The world says जग म्हणतं you are alone in your struggle. तुम्ही तुमच्या संघर्षात एकटे आहात. God says देव म्हणतो I am with you. मी तुझ्या बरोबर आहे, I will never leave you. मी तुला कधी सोडणार I नाही, will never मी forsake तुला you. कधी टाकणार नाही. That's why choose faith over fear. म्हणून भीती नको, तुम्ही विश्वास निवडा. Trust God instead of worrying. विश्वास देवावर ठेवा, काळजी करून जगू नका. You have to walk even when you don't see the answer. जरी उत्तर दिसलं नाही ना तरी विश्वासाने चालत राहायचं. Heaven and earth will pass away, but the words of Jesus will never pass away. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, येशूंचा शब्द कधी असा नाहीसा होत नाही. तो बोललाय तो करणार. Praise should come before you see the healing. आरोग्य आणि चमत्कार बघण्या अगोदर स्तुती आली पाहिजे. चमत्कार आणि आरोग्य बघितल्यानंतर कोणी स्तुती करेल, त्यात काय लागतंय? बघायच्या अगोदर स्तुती द्या. Will you praise God now आता तुम्ही देवाची स्तुती कराल का? before you see the miracle? तुम्हाला तुमचा चमत्कार दिसण्या अगोदर स्तुती कराल? Then say, मग म्हणा say thank you Jesus. म्हणा धन्यवाद येशू, Thank you Jesus. म्हणा धन्यवाद येशू, Thank you Jesus. म्हणा धन्यवाद I'm येशू. going to see a miracle. मला चमत्कार आज पाहायला मिळणार When आहे. I go home, I will see a miracle. जेव्हा मी घरी जाईन मला चमत्कार पाहायला मिळणार आहे, Something is going to happen. काहीतरी होणार आहे. Lord, प्रभू surprise me. मला तू आश्चर्यचकित कर. And I'm telling you, आणि मी सांगतो ना, surprise is waiting for you at home. आज घरी तुमच्या आश्चर्य वाट बघत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.